विश्वविजेत्या टीम इंडियाची आज मुंबईत ओपन बसमधून मिरवणूक। दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटून टीम इंडिया मुंबईत येणार। विश्वविजेता भारतीय संघाचा आज मुंबईत जंगी स्वागत होणार। एमसी आणि बीसीसीआयच्या सदस्यांनी घेतली मुंबई पोलिसांची भेट। कायदा सुव्यवस्थेबाबत झाली चर्चा। मुंबईमध्ये विश्वविजेत्या भारतीय संघाच्या शोभायात्रेसाठी पोलिसही सज्ज। वाहतूक मार्गातही बदल। मरीन ड्राईव्हवर शोभायात्रेचं आयोजन। पोलिसांचा तगडा बंदोबस्त। अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता। कालावधीबाबत निर्णय आज बैठकीत घेतला जाणार। सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी। जनतेचे प्रश्न मला मांडू द्या। निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी इंस्टाग्राम प्रोफाईलमधील बायो बदलला। सस्पेंडेड लीडर ऑफ ऑपोजिशन ऑफ महाराष्ट्र असा बायोमध्ये उल्लेख। अंबादास दानवे यांच्या निलंबनाविरोधात ठाकरे गट आक्रमक। छत्रपती संभाजीनगरात जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध। मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत चर्चा करून नियोजन करू। विधान परिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता। मुंबईमधून 97% पॉलिश डायमंडची निर्यात तर मलबार गोल्डची मुंबईत 1700 कोटींची गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात कायदा। याच अधिवेशनात नव्या कायद्याचं विधेयक मांडणार। देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। महायुती सरकारकडून 1,08,000 पदांवर भरती प्रक्रिया। 70,000 जणांना नियुक्तीपत्र प्रदान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। अटल सेतूवर एकही भेग नाही। अटल सेतूच्या एका अप्रोच रोडवर भेगा होत्या। विरोधकांनी खोटी माहिती पसरवू नये। देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। वाढवण बंदराला सुप्रीम कोर्ट नियुक्ती समितीची परवानगी। वाढवण बंदर हे जेएनपीटीच्या तिप्पट। देवेंद्र फडणवीसांची माहिती। महायुतीचे उमेदवार 50 कोटींचा खर्च करून लोकसभेत निवडून आले। आमदार जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत गंभीर आरोप सिद्ध करा। भाजप आमदार अतुल भातखळकरांची मागणी। लोणावळा भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा। लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती। अमोल कोल्हेंनी एक्सच्या माध्यमातून शरद पवार सुप्रिया सुळेंचे मानले आभार। राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतली खासदार सुधा मूर्ती यांची भेट। सुधा मूर्तींचा सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचा उपयोग जनतेच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करणार। सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। एकमेकांवर आरोप करणारे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार संतोष बांगर यांची एकत्र बैठक। हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचीही बैठकीला उपस्थिती। आम्ही भेटलो हे खरं, मात्र ती गुप्त भेट नव्हती। शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून सारवासारव तर भेटीचा फोटो काढणं हा खोडसाळपणा होता। नागेश पाटील आष्टीकरांचं वक्तव्य। माझी आणि आष्टीकरांची भेट राजकीय नाही। मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यानं कामासंदर्भात भेट झाली। अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात मनसेची एंट्री। गुहागरमधून मनसेचे प्रमोद गांधी संभाव्य उमेदवार। राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती। इंदापूरमध्ये लागले विमान असलेले बॅनर। हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी बॅनर लावले असल्याची चर्चा। हर्षवर्धन पाटील 2 वेळा विमान चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढले असल्यानं ते पुन्हा निवडणूक लढवण्याची चर्चा। विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 7 जुलै रोजी बोलावली बैठक।
मराठा आरक्षण सुनावणी राज्य मागासवर्ग आयोगाला हायकोर्टाची नोटीस. 10 जुलैच्या सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. ड्रोनचा खोडसाळपणा जनांगे यांच्यात लोकांनी केला असेल. ड्रोन हा दिशाभूल करून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा कार्यक्रम. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. अहमदनगर जिल्ह्यातून कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून मनोज जरांगे यांनी निवडणुकीला उभं राहावं. अहमदनगर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून इच्छा व्यक्त. एकाच घरातल्या 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार. देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. सेतू केंद्राला अर्ज मागे सरकार 50 रुपये देणार. सेतू केंद्रानं तुमच्याकडे पैसे मागितले तर तक्रार करा. देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून पैशांची मागणी होऊ नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जे कोणी याचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. नंदुरबारच्या शहाद्यात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खासगी सायबर कॅफेकडून चालकांची लूट. सायबर कॅफे चालक फॉर्मसाठी 100 ते 200 रुपये जादाचे आकारत असल्याचा आरोप. अकोल्यात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे उकळणारा तलाठी राजेश शेळके निलंबित. अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. महिलांकडून पैसे उकळणाऱ्या निलंबित तलाठी तुळशीराम कंठाळे विरोधात गुन्हा दाखल. वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या नांदगावात खासगी 4चाकी वाहन चालकांच्या पत्नीलाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा. मनसेनं मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिलं. शासकीय परिवहन सेवेच्या वाहन चालकांना 1000 रुपये महिना धुलाई भत्ता जाहीर. वाहन चालकांनी स्वच्छ धुतलेले गणवेश परिधान करणं गरजेचं. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल. 68 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर. बदल्यांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक ते सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांचा समावेश. कल्याणीनगर अपघात प्रकरणातून जामीन मिळालेल्या विशाल अग्रवालला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक. सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक झाल्याची माहिती. मुंबई किनारी रस्ता महालक्ष्मी रेसकोर्स बिळूत. 300 एकरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क उभारणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी 13 जुलै रोजी मुंबईला येण्याची शक्यता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा महत्त्वपूर्ण दौरा. मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश. कमी दाबानं आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.